दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं। काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी मोठं आंदोलन झालं, मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही। कोल्हापुरात आज काँग्रेस जनता पार्टी यांचे समर्थक जमलेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी इथे होत आहे। खरं तर नीटच्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना जो काही त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास सहन करत असताना परीक्षेत यश मिळवून कुठेतरी आपल्या करिअरची सुरुवात होईल अशी वाट बघत असताना नीटमध्ये पेपर घोटाळा प्रकरण होतो आणि त्या मुलांना परत एकदा परीक्षेला सामोरं जावं लागतं। खरं तर ही शासनाची नामुष्की आहे। त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं, मात्र ह्या केंद्र शासनाला जनतेची कुठलीही फिकीर राहिलेली नाही। एकूणच या काँग्रेस जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। प्राध्यापक डॉक्टर अनिल माने सर ज्येष्ठ विचारवंत आहेत। सर, काय भूमिका आहे, आज तुम्ही काय इथं आला? आज आम्ही या ठिकाणी यासाठी जमा झालेलो आहोत की देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कारकिर्दीमध्ये अलीकडे देशामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटले आणि त्याच्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या पालकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचं करिअर बर्बाद झालेलं आहे। त्याचबरोबर सीबीएसईच्या परीक्षामध्ये पण चेकिंग आणि रिचेकिंग या दोन्ही स्तरावरती मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यातून अनेक होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले आहेत। त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्याय झालेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्रकरणाची जबाबदारी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली पाहिजे आणि स्वीकारून त्यांनी आपला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महाराष्ट्र बहुजन आघाडी आणि काँग्रेस जनता पार्टी यांच्या वतीनं निवेदन सादर करणार आहोत। देशामध्ये इतकं काही सुरू असताना सुद्धा सर्व जनता शांत आहे। एका न्यायाधीशानं म्हणावं आणि जनतेनं उठावं, या काँग्रेस सगळ्यांना तरुणांना उद्देशून म्हणावं आणि या तरुणांनी आंदोलन करण्यासाठी उठावं। एकूणच इंधन दर असेल, पेट्रोल दर वाढ असू दे, एकूणच या शासनाच्या विरोधात उद्रेक होतोय का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। कोणच आंदोलन तयार करायला झालं नव्हते, काही आंदोलन मोजकेच करत होते, यापैकीच हे कार्यकर्ते म्हणा या ठिकाणी जमले आहेत। सर, काय सांगाल तुम्ही की नीट परीक्षा घोटाळा झाला आहे, राजीनामा दिला नाही? नीट परीक्षा तर घोटाळा झालाच, त्याच्याबरोबर सीबीएसईच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पण पुन्हा प्रॉब्लेम निर्माण झाले आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा पेपर फुटी प्रकरणामध्ये या मुलांचं करिअर तर बरबाद होतच, पण त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा निघून जातो आणि मग याची जबाबदारी कोणच घ्यायला तयार नाही। अजून सुद्धा बऱ्याच वेळा बघितलं तर प्रत्येक जण कुठल्या त्या वेगवेगळ्या विषयावरच बोलतात, पण मुलांच्या करिअरच्या दृष्टीनं जे काही भविष्य खरं म्हणजे तरुणांचा देश आहे भारत। आता सध्या बघितलं तर तरुणांची संख्या खूप आहे आणि या तरुणांना कुठेतरी चांगल्या मार्गाला लावायचं सोडून असा त्याचा जर आत्मविश्वास गमावला तर मग पुढे त्यांचं करिअर बर्बाद होतं आणि मुलांचं करिअर बर्बाद झालं की संपूर्ण त्यांचं कुटुंबाचा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि म्हणून याची जबाबदारी घेऊन खरं म्हणजे त्यांनी स्वतःहूनच राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा मग पंतप्रधानांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुमच्या विभागामध्ये जो काही घोळ चालू आहे त्याच्यामुळे जनतेमध्ये जो रोष निर्माण झालाय त्याला कारणीभूत तुम्हीच आहे आणि तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यावा असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण कोणी त्याच्याबद्दल काय बोलत नाही आणि त्यामुळं जे काही अभिजित दिपकेने जे काही आंदोलन सुरुवात केलं आणि खऱ्या अर्थाने उद्रेक असं काय म्हणता येणार नाही, पण कोणीतरी विचारणारं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते विचारलं आणि ते विचारणारं सुद्धा त्यांना ते खटकण्याची खटका लागलेला आहे। कारण आतापर्यंत गेल्या 12 वर्षात त्यांना कुठल्याही बाबतीत कोणी विचारणारं नसल्यामुळं त्यांना हा प्रश्न जर असा त्याचं गांभीर्यच राहिलेलं नाही। त्याला गांभीर्यानं हा विषय घ्यावा आणि त्यांनी स्वतःहून त्या पदावरून बाजूला झालं तर किमान त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होईल आणि भविष्यात पुन्हा एखादा चांगल्या मिनिस्टरकडे एखादे खातं जाईल अशी अपेक्षा आहे। ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्ता स्थापन केली आहे, मात्र असं मोठं भ्रष्टाचार सुरू असताना सुद्धा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायचा प्रकार घडत नाही। खरं तर त्यांना थोडं जरी आपली जबाबदारी अपयश आलं असं वाटलं असलं तरी त्यांनी राजीनामा द्यावा, इतकीच या जनतेची मागणी आहे। प्रशांत सोयेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर।